विठोबाचे नाम अनेकापे काम नाही आता आम्ही एक परमात्मा पंढरीनाथाचं नाम गायन करू। संप्रदायामध्ये गायनाला विशेष महत्व आहे। आता इथे नायगाव मध्ये भजनी सर्व भजनी मंडळ भरपूर असतात। पहिल्याच दिवशी एवढी भजनी असतात। संप्रदायाला गायनाची जोड आहे, चालींची जोड आहे आणि असा नियम आहे ज्याला विना वाजवता येतो। एक वचन आहे, विना वादन तत्वज्ञ श्रुती जाती विशारदा तालज्ञस्य प्रयासेन मोक्ष मार्गम निगच्छति। विना वाजवणारा तत्वज्ञानी आहे। तत्वज्ञानी महापुरुषाचा जो अधिकार आहे तो विना वाजवणाराच आहे। विना वादन तत्वज्ञ श्रुती जाती विशारदा। श्रुती म्हणजे राग, जाती म्हणजे प्रकार। रागाचे प्रकार ओळखण्यामध्ये निष्णात आहे। कोणतीही चाल गायली की त्या चालीमध्ये कोणता राग आहे हे सांगणारी गायनातली तज्ञ मंडळी आपण त्या ठिकाणी पाहतो। आमचे गुरुवर्य पांडुरंग महाराज वैद्य होते। आमच्या हरिभक्त परायणांचे गुरुबंधू हनुमंत महाराज जगताप बुडेगावकर महाराजांची उपस्थिती आहे, ज्यांच्याकडे शिकले। मला तर बंकड झालं असं तुमचं। महाराष्ट्रामध्ये जेवढे पक्वाज वाचतोय त्याला कारण वैद्य महाराज, पांडुरंग महाराज वैद्य, त्यांच्याकडे त्या ठिकाणी होत। त्यांचा एक कार्यक्रम असायचा पक्वाजाचा वर्धापन दिन। त्या वर्धापन दिना दिवशी चांगला एखाद दुसरा त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये गाजलेले आपल्याकडचे बोळंगी गुरुजी, तिकडे वैराग्यात असाल ही सर्व त्या गावातली मंडळी, तेव्हा ती सर्व गुणीजनांची मैफल असायची आणि गुणीजनांचा कार्यक्रम संपन्न व्हायचा। त्याच्यामध्ये एखादा त्या ठिकाणी निष्णात गाणारे सर्व त्या अर्थात त्याच्यामध्ये स्वरतालाचं ज्ञान हे संप्रदायाचं वैभव आहे। इथे ह्याच्या गोड चाली गायल्या जातात, त्याच्यात एक विशेष गोडवा आहे। आता कालाच्या ओघामध्ये काहीही गातात आणि कसंही गातात हे पाहतो आपण, पण संप्रदायाची चालीची जी शुद्धता आहे आणि जी साधना आहे जी काही अनेक मठांनी सांभाळलेली आहे, तसं आपलाही मोठा आहे की सर्व त्या ठिकाणी ही परंपरा सांभाळलेली आहे आणि म्हणून यांनी त्या ठिकाणी गायचं आहे। अर्थात श्रुती जाती विशारदा, रागाच्या जाती त्या ठिकाणी माहिती आहे। श्रुती म्हणजे राग, जाती म्हणजे प्रकार, विशारदा अनप्रयासेन तालज्ञ आणि सहजासहजी ताल जाणणारा। आता ताल कसा असतो हरिभक्त परायण हनुमंत महाराज सांगतील, काळे महाराज सांगतील, ज्यांना पक्वाजावर ज्यांचं प्रभुत्व आहे त्यांना तालाचं पूर्ण ज्ञान असतं। अप्रयासेन तालज्ञ मोक्ष मार्गम निगच्छति, तो मोक्षाचा अधिकारी आहे। महाराज म्हणतात आम्ही गाऊ तर देवाचं नाव गाऊ। एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनेकापे काम नाही आता। इतर वाटांचा जर विचार केला तर काही वाटा सूक्ष्म आहेत, काही दुस्तर आहेत। महाराज अभंगाच्या दुसऱ्या वाटा सूक्ष्म दुस्तर, वाटा सूक्ष्म
वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्य भार चाले ऐसा. काही वाटा सूक्ष्म आहेत आणि काही दुस्तर आहेत. त्या सर्व वाटा शास्त्रामध्ये त्या ठिकाणी मोडल्या, म्हणजे नष्ट केल्या नाहीत, फक्त त्या परिष्कृत केल्या. मग त्या ठिकाणी अशा पद्धतीने हे सर्व साधना मार्ग आहेत. त्यांच्या हे करून पुढे सांगितलं, केला राज्य भार चाले ऐसा, की सर्वांसाठी जी मार्ग आहे तो सर्वांसाठी सुलभ आहे. सर्व ज्या मार्गाने जाऊ शकतात असा जो मार्ग आहे, केला राज्य भार चाले ऐसा, की कोणत्याही वर्णाचा असो, कोणत्याही आश्रमाचा असो, किंबहुना तो कितीही पतित असो, तो जर त्या साधनावर रूढ झाला तर तो साधना मार्ग त्याला त्या ठिकाणी घेऊन जाणार आहे. हा भक्तिपंथ आहे, ही साधनेचा मार्ग आहे. आणि ही साधना नित्यनेमाने करावी लागते, कायम करावी लागते. नामस्मरण आहे, देवाचं दर्शन आहे, प्रदक्षिणा आहे. प्रदक्षिणेचे प्रकार आहेत. आळंदीची नगर प्रदक्षिणा आहे, पंढरपूरची नगर प्रदक्षिणा आहे, असं आपण पाहतो. वृंदावनला गोवर्धनची प्रदक्षिणा आहे, किंवा वृंदावनची नगर प्रदक्षिणा आहे, 12 किलोमीटरची आहे, जवळपास 12 किलोमीटर आहे. आणि आत्ताच थोड्या दिवसापूर्वी जी हरिभक्तपरायण दिनकर बाबांनी प्रदक्षिणा केली ती नर्मदा प्रदक्षिणा आहे. नर्मदा प्रदक्षिणा जीवनातील फार मोठा योग आहे. जीवनामध्ये अनेक पुण्याचे त्या ठिकाणी परिपाक झाला म्हणजे ही सेवा घडते. नर्मदा मैया ही फार मोठी आपली त्या ठिकाणी कुठलीही साधना परिपूर्ण करणारी नर्मदा माता आहे. नर्मदेची परिक्रमा शेकडो लोक करतात. मला आता कळलं, दिनकर बाबांनी प्रदक्षिणा केली, अर्थात आवड असली की वेळ निघते, पण त्यांनी प्रदक्षिणा परिपूर्ण केली. प्रदक्षिणा करणं, नर्मदा प्रदक्षिणेमध्ये तिच्या कृपेने सर्व साध्य होतं. हे नर्मदा परिक्रमेचं मूल्य आहे. कारण नर्मदा ही अत्यंत परम पावन आहे. जी साधना नर्मदेच्या काठावर केली जाते ती साधना सफल होत असते. भगवत पंचमा शंकराचार्य त्यांना अनुग्रह झाला गुरूंचा, गोविंद पादाचार्य. तिथेच खाली ठिकाणी गुहा ओंकारेश्वरला, ओंकार पर्वताच्या बगलेला खाली गोविंद पादाचार्यांनी शंकराचार्यांना अनुग्रह दिला. शंकराचार्य फिरत आले, अशी तू हिमाचल पायी यात्रा केली, ओंकारेश्वरला आले, गुरुच्या शोधात आले. गुरु समाधी गुहेमध्ये बसलेले होते. सांगितलं यांची समाधी उत्थान होत नाही इतक्या लवकर, पण जोपर्यंत गुरूंची समाधी उत्थान होत नाही तोपर्यंत इथून हलायचं नाही. आचार्यांनी त्या गुहेच्या तोंडाला बसले. नर्मदा मैया याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये वाढू लागली. आता गुहेमध्ये पाणी जाणार, गुरु जिथे बसले तिथे. तेव्हा आता काय करायचं? शंकराचार्याने ते पाणी जेव्हा नर्मदेचं तोंडापर्यंत आलं तेव्हा हा कमंडलू घेतला आणि लावला. सर्व नर्मदा नदी शंकराचार्यांनी कमंडलू मध्ये घेतलेली. ते ठिकाण तिथेच आहे खाली नर्मदेच्या काठावर ओंकारेश्वरला. ओंकार पर्वताची स्वतंत्र प्रदक्षिणा आहे आणि अत्यंत परम पावन अशा स्वरूपाचा नर्मदेचा काठ आहे. नर्मदेच्या काठावर ही परमार्थ साधना फार मोठं फळ देणारी त्या ठिकाणी ही साधना आहे. अर्थात त्या सर्वच त्या ठिकाणी साधनेचं स्वरूप आहे. शंकराचार्यांनी ते केलेली. आता शंकराचार्याचा मोठा पुतळा तिथे उभा केला आहे. तसं दक्षिणेमध्ये रामानुजाचार्य, तसं इकडे मध्य भारत आणि उत्तर भारतामध्ये शंकराचार्य, त्यांचा प्रभाव आहे, त्यांच्या कार्याचा प्रभाव आहे. साक्षात शंकराचे अवतार असणारे शंकराचार्य, ज्याचं वर्णन शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायणम सूत्रभाष्यकृत वंदे भगवंतौ पुनः पुनः. किंवा श्रुती स्मृती पुराणानाम आलयम करुणालयम नमामि भगवत्पादम लोक शंकरम लोकशंकरम. असे साक्षात भगवान शंकराचे अवतार असणारे शंकराचार्य, त्यांना सुद्धा जिथे गुरूंनी अनुग्रह दिला
असं ते ठिकाण आहे. आणि जे मोठं आहेत दशनाम संन्यासाचे, ती त्यांनी जी परंपरा घालून दिली की संन्यासांनी काय करायचं, ते धर्मप्रचार कसा करायचा, कुठली साधना करायची, मठाम नाही आचार्यांचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये सर्व आचारसंहिता आहे. आणि ही सर्व आचारसंहिता मठाम नाय ग्रंथामध्ये शंकराचार्यांनी लिहून ठेवली. शंकराचार्य आपल्या देशामध्ये, आपल्या भारतीय संस्कृतीत एक महत्वाचा टप्पा होता. आता वैशाखामध्ये जी पंचमी आहे ती आचार्यांची जयंती असते. शंकराचार्यांची जयंती सर्वत्र त्या ठिकाणी साजरी केली जाते. नर्मदेच्या काठावर आचार्यासारख्या महापुरुषांना जो अनुग्रह झाला तो नर्मदेच्या कृपेने नर्मदेच्या काठावर झाला. म्हणून नर्मदा नदी ही फार मोठी आहे. म्हणून तिकडे लोकांच्या फार मोठ्या श्रद्धा आहेत. अगदी आबाल वृद्ध सर्वजण अत्यंत निष्ठेने प्रदक्षिणा करतात. आणि हे करत असताना पाऊस आहे, पाणी आहे, अनेक प्रतिकूलता आहेत. त्या किती प्रतिकूलता आहेत शब्दांनी सांगण्यापेक्षा ज्याने केले त्यांना माहिती आहे. आणि म्हणून अशा अनेक अत्यंत प्रतिकूलतेमध्ये या ठिकाणी ही साधना आहे. अर्थात जी जी साधना केली जाते ते त्या ठिकाणी ही जीवनातील फार मोठी महत्वाची साधना आहे. तसं पाहिलं तर या परंपरेतील या महापुरुषांची कृपा झाली म्हणायचं. आणि निकर बाबांना ही प्रदक्षिणा त्या ठिकाणी करता आली, त्यांनी ती परिपूर्ण केली. तेव्हा अशा पद्धतीची त्या ठिकाणी परिक्रमा ही साधना आहे. आणि अशा प्रकारे ह्या ज्या साधना केल्या जातात नामस्मरणादी साधना सहित या सर्व साधना करत असताना याच्यामध्ये सर्वांचा हा राजमार्ग आहे, उद्धाराचा राजमार्ग आहे. म्हणून असं म्हणून मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर गेला राज्यभार चाले आईसा, हा सर्व त्या ठिकाणी सर्वांसाठी तो राजमार्ग आहे. अर्थात अशा या मार्गाने जाणं या साधनाचं स्वरूप महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये लावणी मृदंग ब्रह्मरस आवडीने. अर्थात आपल्या साधनाचं स्वरूप तुकाराम महाराज सांगतात. लावणी मृदंग, हा मृदंग लावायचा आहे. श्रुती म्हणजे विना आहे. आणि या नामघोषामध्ये ज्या रसाची अभिव्यक्ती आहे शिव ब्रह्मरस आवडीने,
भजनाचा तो आनंद आहे. या भजनानंदामध्ये सर्व साध्य आहे. म्हणून काकड्याचं भजन हे फार मोठं जीवनामध्ये प्रसन्नता प्रदान करणारं भजन आहे. तर ब्रह्मरसाची अभिव्यक्ती भजनामध्ये, त्या भजनामध्ये रंगल्यानंतर स्वामी महाराज व्यंकट स्वामी महाराजांचं भजन या पद्धतीचं असायचं. त्या काळामध्ये कलेचा बादशहा बालगंधर्व होता पुण्यामध्ये, की ज्याची अभिनय तसाच होता, गायन तसंच होतं. आताही जर तुम्ही युट्यूबला वगैरे सर्च केलं बालगंधर्व, तर त्यांचं गायन तुम्हाला ऐकता येईल आणि त्यांचा अभिनय त्यांनी जे केलेले ते पाहता येतील. आज पुण्यामध्ये जे बालगंधर्व रंगमंदिर आहे, जिथे मोठे मोठे आजही रसिकांचे कार्यक्रम मोठे संपन्न होतात, पुण्याच्या बालगंधर्व मंदिरामध्ये ज्यांचं नाव दिलं ते बालगंधर्व पुण्यामध्ये होऊन गेले. बालगंधर्व स्वामींचा काकडा ऐकण्यासाठी पंढरपूरला यायचे. एरवी त्यांच्या कार्यक्रमासाठी त्या काळामध्ये हजारो लोक तास न तास वाट पाहायचे बालगंधर्वाचं त्या ठिकाणी कार्यक्रम ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी, गायन ऐकण्यासाठी. बालगंधर्वाचं त्या ठिकाणी महाराष्ट्राला वेळ लागलेलं होतं समकाळामध्ये. त्या काळामध्ये वाजवणं तसंच होतं, वाजवण्यावर प्रभुत्व, गायनावर प्रभुत्व, अभिनयावर प्रभुत्व. बालगंधर्व होऊन गेले. पण त्या बालगंधर्व आपल्या गायनापेक्षा त्यांना स्वामींचं गायन गोड वाटत होतं, म्हणून ते पंढरपूरला मुद्दाम स्वामींचं गायन ऐकण्यासाठी बालगंधर्व यायचे. पण प्रारब्ध असं असतं, स्वामींचं जेव्हा देहावसान झालं 1944ला, त्यावेळेस हजारो लाखो लोक निकनूरला होते अंत्येष्टीला. स्वामींची अंत्येष्टी निकनूरला झालेली आहे आणि स्वामींचं भूमी समाधी, बहु समाधी आहे. इतर आपल्या सर्व परंपरेतले सर्व लोकांचं दहन आहे. अगदी मामासाहेब असतील, मोठे भाऊ असतील, गुले भाऊ असतील, परंपरेतले सर्व मंडळी दहन आहे. पण स्वामीजीची मात्र भौम समाधी, भूमीमध्ये समाधी दिलेली स्वामी महाराजांना, आणि ते निकनूरला दिलेली. स्वामी महाराजांची समाधी निकनूरला आहे. स्वामी महाराजांचं गायन एवढं गोड होतं. सध्याची काकडा वगैरे हे सर्व भजन केलं जातं. ह्या चाली जी परंपरा घालून दिली ती स्वामी महाराजांनी घालून दिली. स्वामी 1944ला गेले तेवढं होते, आणि 1951ला बालगंधर्व गेले. तर बालगंधर्वाच्या अंत्येष्टीसाठी फक्त 50 सुद्धा लोक नव्हते. म्हणजे भगवत भक्त आणि कलाकार याच्यातला हा बदल असतो. बालगंधर्व गेले तेव्हा 50 लोक नव्हते, की ज्या बालगंधर्वासाठी हजारो लोक प्रतीक्षा करीत उभा त्या ठिकाणी थांबायचे त्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी. पण ते जेव्हा गेले तेव्हा 50 लोक सुद्धा अंत्येष्टीला नव्हते बालगंधर्वाच्या. ही गंमत आहे. स्वामी महाराजांच्या बाबतीमध्ये असं होतं की हजारो लोक त्यांच्या अंत्येष्टीला होते. मामासाहेबांचं तर सर्वांना ज्ञात आहे, पुण्यापासून आळंदीपर्यंत यात्रा होती. असं आहे. अर्थात त्यातला फरक येतो. हे म्हणजे काही सर्व नाही, अंत्येष्टीला माणसं आले म्हणजे सर्वच मोठे असतात अशातला काय भाग नाही, पण त्या ठिकाणी तो भाग आहे. अर्थात या पद्धतीने त्या स्वामी महाराजांनी ही सर्व परंपरा घालून दिली. हे गोड असं त्या ठिकाणी भजन. तुकाराम महाराज त्या पद्धतीचं भजन करायचे. त्यांच्याकडं ब्रह्मरसाची अभिव्यक्ती होती. महाराज भजनामध्ये कसे रंगायचे ते सांगितलेलं आहे. आता जे आपले हैबत बाबा आहेत त्यांनी जर माऊलीचं भजन सुरू केलं तर समाधी डोलायची अशी परंपरेमध्ये सांगितलं जातं. ते अरफाळचे आहेत, लोणंदबशी, आणि शितोळी सरकारकडे सेनापती होते, सरदार होते. त्यांनी त्या नोकरीचा राजीनामा दिला. आपलं जीवन त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजाला समर्पित केलं आणि त्यांनी ही पालखी सोहळा सुरू केला. पालखी सोहळ्याचे आद्य प्रवर्तक जसे नारायण महाराज आहेत, तसे त्याला ऊर्जित अवस्था प्राप्त करून देणारे आपले हैबत बाबा आहेत. मंदिरामध्ये जाताना ज्ञानेश्वर महाराजांच्या जी पहिली समाधी ती त्या ठिकाणी पायरी आहे, त्या पादुका आहेत छोट्या खाली तिथं, त्या हैबत बाबाच्या आहेत. स्वामी महाराजांच्या मठामध्ये हनुमंत महाराज, इकडे गोपाळपुऱ्यामध्ये स्वामी महाराजांचं मठ आहे. त्या स्वामी महाराजांच्या मठामध्ये पुढे जाताना तिथंही बाहेर दारामध्ये पादुका आहेत. जितके दिवस मी तिकडे होतो तेवढे दिवस एकही दिवस तिथं दर्शन माझं चुकलेलं नाही त्या काळात. आजही मी जर गेलो तर मला ते पूर्ण केल्याशिवाय माझा त्या कार्यक्रम पूर्ण होत नाही. तर ते अण्णासाहेब पटवर्धन
जोग महाराजांच्या समकालीन होते आणि त्या काळात ते PhD होते. पूर्ण पुण्यावर त्यांचा प्रभाव होता. असं त्या ठिकाणी होतं. जेव्हा अण्णासाहेब पटवर्धनांच्या अंत्ययात्रेला जोग महाराज होते तेव्हा ते म्हटलं तर ह्यांनी एवढी मोठी अंत्ययात्रा म्हणलं आता फक्त विष्णुवाद जोग यांचीच निघू शकते म्हणल्याच्या नंतर त्यांच्या उपदेश पुण्यामध्ये ते होते. पण ते साधना अरूढ होते, MA होते, हे PhD होते. त्या काळातले PhD पुण्यामध्ये, पुणे विद्यापीठाच्या स्थापनेच्या अगोदरचे PhD ते असं त्या ठिकाणी. आणि असे असताना ते साधनेवर आरूढ होते. साक्षात्कार त्यांच्या जीवनामध्ये होता. म्हणून आज हे त्यांची पादुका गोपाळपुऱ्यामध्ये स्वामी महाराजांच्या नरसिंह सरस्वती स्वामी हे त्यांचं दैवत. तिथे त्या ठिकाणी ते होते. नरसिंह सरस्वती स्वामी जवळपास 1921 पर्यंत होते. स्वामी महाराज आळंदीला आले आणि आळंदीमध्ये स्थिर झाले. नरसिंह सरस्वती त्यांची समाधी आळंदीमध्येच आहे, इंद्रायणीच्या काठावर गोपाळपुऱ्यामध्ये. आणि हे शिष्य असल्यामुळे जसं इकडे हैबत बाबा आहेत माऊलींच्या दारात, तसंच नरसिंह सरस्वती समाज त्या दारामध्ये त्या ठिकाणी आपल्या अण्णासाहेब पटवर्धनांची त्या ठिकाणी पायरी आहे. हैबत बाबांची पायरी आहे, हैबत बाबांची समाधी आहे. ते जर भजन गाऊ लागले तर ज्ञानेश्वर महाराजांची समाधी डोलायची. असं त्यांचा भजनाचा अधिकार होता. असं त्या ठिकाणी भजनामध्ये रंगलेली मंडळी. तुकाराम महाराज भजन कसं करायचे त्यांच्या शिष्यांनी वर्णन केलंय. कर्दळी लावे जैसे चन्नवाते तैसे तुकया ते देखिले. चाकणचे कचरेश्वर ब्रह्मे नावाचे एक शिष्य होते महाराजांचे. त्यांनी तुकाराम महाराजांच्या भजनाचं वर्णन केलं की मोठा वारा आल्यानंतर कर्दळीचा भेल जसा हलतो त्याप्रमाणे तुकाराम महाराज हलायचे, नाचायचे. असं त्या ठिकाणी त्याचं वर्णन आहे. अर्थात हे नाचणं केव्हा आहे? जेव्हा त्या ठिकाणी ब्रह्मरसाची अभिव्यक्ती अंतःकरणामध्ये होईल तेव्हा ते नाचणं होतं. म्हणून हे सर्व साधन ब्रह्मरसाची अभिव्यक्ती करून देणार असल्यामुळं त्याचं स्वरूप सांगताना महाराज म्हणतात लावणे मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने. आणि या साधनावर आरूढ झाल्यानंतर पातक्यातला पातकी असला तर तो जीवनमुक्त अवस्थेपर्यंत जातो. महाराज अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे महापातके पतित, तुका म्हणे महापातके पतित, तुका म्हणे महापातके पतित, तुका म्हणे महापातके पतित. होती जीवना मुक्त हे मात्रे, होती जीवन मुक्त हे मात्रे. मोडून यावाटा तुमच्या मातुसार, मोडून यावाटा तुमच्या मातुसार. आयशियाचे हित हे मात्रे, आयशियाचे हित हे मात्रे. मोडून यावाटा तुमच्या मातुसार, मोडून यावाटा तुमच्या मातुसार. तुका म्हणे महापातके पतित, तुका म्हणे महापातके पतित, तुका म्हणे महापातके पतित, तुका म्हणे महापातके पतित. होईती जीवन मुक्त हेळा मात्रे, हेळा मात्रे. होती जीवन मुक्त, होती जीवन मुक्त.
हेळा मात्रे म्हणून या वाटा सूक्ष्म सुंदर म्हणून या वाटा सूक्ष्म सुंदर पातके पतित होते जीवनमुक्त हेळा मात्रे म्हणून या वाटा सूक्ष्म दुस्तर गेला राज्यभार झाले ऐसा. कितीही पातक्यातला पातकी जरी असला तरी तो जीवनमुक्त अवस्थेपर्यंत जातो असं तुकाराम महाराज म्हणतात. वाल्या कोळ्यासारखा अत्यंत पातकी पण त्यांनी नाम साधनेवर रूढ झाला आणि त्याची कीर्ती एवढी वाढली. कोळ्याची कीर्ती वाढली गण केले रामायण रामाधिक जे रामायण. जोपर्यंत पर्वत उभा आहे नद्या वाहत आहे तोपर्यंत भारतीय समाज अत्यंत श्रद्धेने श्रवण करणार आहे. म्हणून म्हटलं या अवस्था शंती गिरया सरिताश्य महितली तावत रामायण कथा लोकेशु परिचरश्यती. जोपर्यंत पर्वत उभा आहे नद्या वाहत आहेत तोपर्यंत रामकथा त्या ठिकाणी श्रवण केले जाणार आहे. त्या रामकथेच्या श्रवणाची फलश्रुती सांगताना बुधघोषी गोष्टीने सांगितलं. चरित प्रभुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक अक्षरम पुंसम महापातक नाशनम. एक अक्षर महापातकाची निवृत्ती करणार आहे रामायणाचं. असा महान ग्रंथ रामायणासारखा ग्रंथ ज्यांनी लिहिला ते अत्यंत पातकी होते वाल्याकुळी. पण त्या ठिकाणी भाग्यवशात नारदांची भेट झाली. नारदाकडून त्या ठिकाणी राममंत्र भेटला. त्याचं अनुष्ठान निष्ठेने केलं आणि वाल्याचे वाल्मिकी ऋषी झाले. अर्थात पातक्यातला पातकी असला तरी या उच्च अवस्थेपर्यंत पोहोचतो. म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे महा पातके पतीत होती जीवनमुक्त हेळा मात्रे मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर गेला राज्यभार झाले ऐसा. आजचा पहिला दिवस. पहिल्या दिवसाची सेवा असल्यामुळं भगवंताच्या नामाची महती प्रतिपादन करणारा अभंग सेवेसाठी घ्यावा असा संप्रदायातला अलिखित नियम असल्यामुळं नाम महती प्रकट करणारा प्रतिपादन करणारा हा अभंग सर्वश्रुत त्या ठिकाणी असणारा अभंग सेवेसाठी घेतला आणि आपल्या संकल्पित वेळेत आपण ही सेवा संपन्न केली. झालेली सेवा या परंपरेतील सर्व महापुरुषांच्या चरणी जनाबाबांच्या चरणी परंपरेतील या सर्व वैराग्य मूर्तींच्या चरणी समर्पित करायची आहे. आणि काही जीवनातले काही क्षण त्या महापुरुषांच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी करण्याचा योग माझा त्या ठिकाणी आला आणि यथासमय या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे ही सेवा केली. बाबांनी ही सेवेच्या संबंधाने मला सांगितलं. आपण सर्व टाळकरी गावगावचे टाळकरी वृंद म्हणजे हनुमंत महाराज पुढे गावकर आहेत. वारकरी शिक्षण संस्थेतील मृदंगाचार्य संस्थेचा मृदंग त्यांच्याकडे होता हनुमंत महाराजाकडे. महाराज आहेत इतर ही सर्व आपल्या गावातील सर्व धर्मचारी आहेत. हरिभक्तपरायण काळे महाराज आहेत, बजरंग महाराज आहेत. इतर ही सर्व धर्माचार्यांची मंदिरी आहे. आपण सर्व श्रोतृवर्ग आहात. सर्वांच्या सानिध्यात झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करून सेवेला पुढग्राम देत असताना निवनते पुरते आदिगते सरते करुणे घ्यावे तुमते विनवितसे पायाच्या प्रसादी काही बोललो विनोदी मध्ये क्षमा करणे संती नोयंगमती झालेली सेवा
भगवंतांनी समर्पित करून शिवीला पुढेराम ज्ञानेश्वर हरिभक्तीपरायण हनुमंत महाराज जगताप, हरिभक्तीपरायण धनंजय देशमुख कोटेव, द्रुपद नामेगाव, रामदास अण्णा. तुका मने महापात के पतित, तुका मने महापात के पतित, तुका म्हणे महापात के पतित. विकोदे भया. तुका म्हणे महापात के पतित, तुका मने महापात के पतित, तुका मने महापात के पतित, तुका म्हणे महापात के पतित, तुका म्हणे महापात के पतित. होती जीवनमुक्त खेळ मात्रे, होती जीवनमुक्त खेळ मात्रे, होती जीवनमुक्त खेळ मात्रे, होती जीवनमुक्त हेळा मात्रे. मोडलिया वाटा सुख मधुसर, मोडलिया वाटा सुख मधुसर. होती जीवन मुक्त हेळा मात्रे, होती जीवन मुक्त हेळा मात्रे. मोडनिया वाटा सुख मधुसर, मोडनिया वाटा सुख मधुसर. तुका मने महापात के पतित, तुका मने महापात के पतित, महापात के पतित, तुका म्हणे महापात के पतित. होती जीवनमुक्त हेळा मात्रे, होती जीवनमुक्त हेळा मात्रे. होती जीवनमुक्त, होती जीवनमुक्त, होती
जीवनमुक्त हेळा मात्रे होती जीवनमुक्त हेळा मात्रे होती जीवनमुक्त हेळा मात्रे मोडोनिया वाटा तुझ्या मधुसर मोडोनिया वाटा तुझ्या मधुसर होती जीवनमुक्त हेळा मात्रे होती जीवनमुक्त होती जीवनमुक्त हेळा मात्रे होती जीवनमुक्त हेळा मात्रे होती जीवनमुक्त हेळा मात्रे मोडोनिया वाटा तुझ्या मधुसर मोडोनिया वाटा तुझ्या मधुसर मोडोनिया वाटा सुख्य मधुसर